नमस्कार मित्रांनो. माझ्या बॅकग्राऊंडकडे जाऊ नका. रिकन्स्ट्रक्शन चाललं आहे. सब्जेक्ट आणि विषय असा आहे की मी काही 1-2 वर्ष AIवर काम केले. AIबद्दल अशी माहिती आहे की जी नवीन पिढीला तिथपर्यंत जाणं जरा तेवढा वेळ लागणार आहे. तर मला एक 5 वर्षाची मुलगी आहे आणि ती यासाठी मोटिवेट होऊन मी ह्या वयात AIविषयी काम करायचा प्रयत्न केला. मग AIचं काम करताना ते असं काम केलं की तो प्लॅटफॉर्मही नवीन होता. नाव सांगत नाही. प्लॅटफॉर्मची डेव्हलपमेंट काहीच झालेली नव्हती. नॉर्मल एक प्लॅटफॉर्म होता, त्यात पण ओपन AI त्यांनी भाड्याने लावलेला होता. तो फक्त आपण यूज करायचा. त्याचा स्वतःचा एक AI होता. तो काही डॉलर्स आपल्याला देऊन आपण ते डॉलर स्पेंड करून यायचं काम करून घ्यायचं. काम करताना असं परिस्थिती त्याच्यात होती की तुमचे डॉलर क्रेडिट संपलं की तुमचं काम बंद. क्रेडिट कार्ड स्वतःचं लावा किंवा दुसऱ्याचं लावायचं. बिना क्रेडिट कार्डचं तुम्ही त्याच्यावर काम करू शकत नव्हता. पण क्रेडिट कार्ड लावताना माझ्याकडं तर नव्हतं, त्यामुळे मी UPIच्या पद्धतीनं सबस्क्राईब करून त्याच्यावर काम चालू केलं. काम करताना तो ॲप AIला पण एवढी त्यात माहिती नव्हती आणि प्रत्येक वेळेस AI मला अडवायचा की हे कसं करायचं, ते कसं करायचं, काय काय गोष्टी त्याला समजत नव्हत्या. मग ॲप ब्रेक करायची वेळ यायची, परत तोच म्हणायचा की आपण दुसऱ्या पद्धतीने करू. मग मी त्याचा विचार करायचं काय करायचं. परत थांब म्हणायचं, मग अजून कुठं शोधता येईल बघ, सर्च कर. असं करत खूप कमी किंमत मला लागायची त्यावेळेस. खूप कमी किंमत म्हणजे मी साधारण मला आठवतं आहे की मी एक 4,000 रुपयामध्ये एक कंप्लीट ॲप बनवला होता. 4,000 रुपये कंप्लीट ॲप बनवून तो जर ठेवला काही दिवस की त्या प्लॅटफॉर्ममध्ये अशी परिस्थिती असायची की ते AI 24 आवर्स इनसाईड वर्किंग करायचं आणि 24 आवर्स इनसाईड वर्किंग केल्यानंतर ते स्वतःच पेजेस काहीतरी क्रिएट करायचं आणि स्वतःच पेजेस काहीतरी डिस्टर्ब पण करायचं. लँडिंग पेज गायब करून टाकायचं, कुठलं तर चेंजेस त्याच्यात होऊन जायचे. आपण जे फॉर्मॅट सेट केला आहे तो डिस्टर्ब पूर्ण व्हायचा आणि मग दुसऱ्या दिवशी बघितलं की ती ज्या पद्धतीने तुम्ही बनवले ते तिथं नसायचंच. मग तुम्ही डिस्टर्ब होणार का, अरे मी किती चांगल्या पद्धतीने काम केलं होतं, ते सगळं याने डिस्टर्ब केलं आणि आता मला तसंच तीच आवडीचा कलर पाहिजे, तेच आवडीचं बटन तिथं पाहिजे. मग तुम्ही परत विचारणार. परत विचार केलं की परत दुसरंच पेज तिथे येणार आणि परत पहिलं पेज गायब. मग त्यावेळेस रोल बॅक किंवा एवढे काय ॲडव्हान्स माहिती नव्हती, तेव्हा परत दुसरं पेज क्रिएट व्हायचं. म्हणजे एक लँडिंग पेज जर तुम्ही त्या पूर्ण प्लॅटफॉर्मचे सगळे बटणं समजायला कमीत कमी तुम्हाला 2-4 महिने जातात. म्हणजे ह्या बटनावर काय चालतं, त्या बटनावर काय चालतं, ह्याचं सगळं काय कुठं काय. आता मला वेळ लागला, पण काय जर कोणाचे अगोदरच खूप कम्प्युटरवरती किंवा बाकीच्या गोष्टीवर काम केलं असं त्याला सापडेल. पण नवीन मुलांना ते पद्धतीशी सापडत नाही की ही गोष्ट कशी केली तर काय होईल. त्यात दुसरी गोष्ट आहे की जर चुकीची बटणं दाबली तर आपले पैसे जातील का, या आणि काही वेगळंच चालू होईल का, आपले क्रेडिट जाईल का, अशी माणसांना काम करताना भीती असते. मग तसं करता करता माझे एका ॲपचे लँडिंग पेज 30 पेजेस झाले. ते मलाही माहीत नाही. नंतर त्यांनी अचानकपणे सांगितले का अरे एवढे त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट सेव्ह झालेले आहेत. मग कुठलं लँडिंग पेज घ्यायचं. मग आपल्याला ते आठवतं, अरे ह्या दिवशी यावेळेस मी केलं होतं ते तुला काढता येईल का. मग तो काढून दाखवायचा. त्यात पण काहीतरी डिस्टर्ब झालं असतं. अशा पद्धतीनं त्यांचं एकच मूळ आहे की यू लूज युअर क्रेडिट्स. तुम्ही क्रेडिट लूज करा, रिन्यू करा
परत क्रेडिट मागून घ्या. मग त्यावेळेस सिस्टीम अशी होती की समजा मला एक 50 क्रेडिट पाहिजे, 10 क्रेडिट पाहिजे, तर थोडी अमाऊंट एक 1000 पे करायचं, थोडे क्रेडिट घ्यायचे, परत त्याच्यावर काम करायचं. आजही तसंच आहे. तर ह्या पद्धतीने मी ह्या ॲप कसे बनवला किंवा ते ॲप कसे बनवायचे याबद्दल ह्या प्लॅटफॉर्मवरती मी आणि माझे मिसेस या दोघांनी त्याच्यावर काम केलं आहे. पण उद्देश हा आहे की तो 5 ॲप आहेत, टोटली इंडस्ट्री बेस आहे. माझा पूर्ण एक्सपिरियन्स त्यात मी टाकलेला आहे आणि तो ह्या नवीन पिढीसाठी खूप उपयुक्त आहे आणि उपयुक्त पण होईल जर तो व्यवस्थित पद्धतीने ऐकला, त्या पद्धतीने काम केलं त्याच्यावरती, तर निश्चितपणे तो तुम्हाला फायदेशीर होईल. आणि ह्या व्हिडिओ बनवण्याचे उद्देश हा आहे की यातनं काय शिकावं, काय लोकांनी पार्टनरशिप करावी. मी पार्टनरशिप करायला पण तयार आहे, ॲपबद्दल गाईड करायला तयार आहे. मला जेवढी माहिती टेक्निकली किंवा कम्प्युटरमधले जेवढे काही माझ्या माहितीमध्ये आलेल्या गोष्टी आहेत ते कशा वापरायच्या ह्याबद्दल मी छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवीन. नमस्कार.